पंतप्रधान मोदींकडून एअरफोर्स, नेव्ही, आर्मीच्या जवानांना सॅल्यूट। भारतीय सैन्य न्यूक्लिअर ब्लॅकमेलच्या धमकीची हवाच काढून टाकतात, पंतप्रधान मोदींचं वक्तव्य। भारताची S-400 एअर डिफेन्स सिस्टीम उद्ध्वस्त केल्याचा पाकचा दावा खोटा। आदमपूर एअरबेसवरील S-400 सिस्टीम सुस्थितीमध्ये। S-400 एअर डिफेन्स सिस्टीम समोर उभं राहतच पंतप्रधान मोदींचा जवानांसोबत संवाद। आदमपूर एअरबेसवर विमान उतरवत धावपट्टी सुरक्षित असल्याचा पंतप्रधान मोदींचा संदेश। आदमपूर एअरबेसची धावपट्टी उद्ध्वस्त झाल्याचा कांगावा पाकिस्ताननं केला होता। पंतप्रधान मोदींची आदमपूर एअरबेसला भेट। भारतीय जवान धैर्य, दृढ निश्चय आणि निर्भयतेचं प्रतीक। पंतप्रधान मोदींकडून जवानांच्या शौर्याचं कौतुक। भारताच्या हल्ल्यामध्ये पाक एअरफोर्सच्या 5 तर पाक आर्मीच्या 6 सैनिकांचा मृत्यू। पाकची कबुली। पाक लष्कर प्रमुख मुनीरकडून जखमी सैनिकांची भेट। उद्या सुरक्षा समितीची बैठक। उद्या सकाळी 11 वाजता बैठकीचं आयोजन। ऑपरेशन सिंदूर आणि सुरक्षा संबंधीचा आढावा घेण्यात येणार। संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांची लष्करी अधिकाऱ्यांसोबत बैठक। सीडीएस, तीनही दलांचे प्रमुख आणि संरक्षण सचिवांच्या उपस्थितीमध्ये बैठक संपन्न। राजनाथ सिंग यांनी घेतला सुरक्षेचा आढावा। सिंधू जलकरार थांबवणं ऍक्ट ऑफ वॉर समजलं जाईल। सिंधू जलकरारावरून पाकचे मंत्री इशाक दार पुन्हा बरळले। जम्मू काश्मीरच्या शोपियानमध्ये भारतीय लष्कराचं ऑपरेशन केलर। लष्कर-ए-तैयबाचे 3 दहशतवादी ठार, 2 दहशतवाद्यांची ओळख पटली।